श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आजचा विषय म्हणजे आपले विषय बरेच झाले. आता पितरांची सेवा होती, पितरांची सेवा सांगितली गेली. सॉरी. तर पितरांची सेवा होती, बऱ्याच सेवा सांगितल्या. त्याच्यापैकी सेवा तुम्ही चालूही केल्या असतील. मी पण म्हणजे जी सेवा आहे मी तुम्हाला सांगितलेली त्याच्यातच सेवा चालू केली आहे. एक सकाळचं तर्पण ते महत्वाचं आहे. मी तुम्हाला पण बोलली होती की तर्पण आणि सोपी सेवा आहे अगदी, तर ते द्या तरीही चालेल. म्हणजे आपल्या मिस्टरांनी तर्पण दिलं, आपण स्तोत्र वाचलं तरी चालेल. मी तशीच करते सध्या. तर सेवा चालू झाल्या आहेत, माझ्याही सेवा चालू आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगते आणि मी सेवा करायचं नाही असं नाही. पितरांचा आशीर्वाद हा आपल्या सगळ्यांनाच पाहिजे असतो, म्हणून माझ्याही सेवा चालू झालेल्या आहेत. तर भागवत ग्रंथ जो आहे त्याचंही पारायण कालपासून सुरू केलं मी. तर पितरांची सेवा ही सगळ्यांनाच आपल्याला करायची आहे. मला थोडं बोलायचं होतं म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आपण बोलावं. महाराजांविषयी बोलण्या इतपत मी तर एवढी मोठी नाहीये की मी म्हणजे महाराजांविषयी तुमच्यासोबत बोलू शकेल. पण मला ना कुठेतरी असं वाटलं की आपण बोलावं लोकांसोबत, की महाराजांचे जे आपण कार्यात आहोत किंवा सेवेकरी म्हणून मी जशी आहे तुम्ही पण तसेच एक सेवेकरी आहात. त्याबद्दल इश्यूच नाहीये. आपण सगळे सारखेच आहोत, महाराजांच्या मार्गावरती चालत आहोत. फक्त एक मला म्हणजे वाटत होतं की परवा एका ताईंचा फोन आलेला. आधी खूप मेसेज केले त्यांनी, पण कसं सांगू का, म्हणजे बाय चान्स माझ्याकडनं मेसेज बघितला जातो किंवा सेवाही चालू येत. आता घरात परत आवरावर चालू असते आपली. म्हणजे महिलांना तसं म्हणजे आपलं घरातलंही काम पूर्ण आवरून घ्यावं लागतं. मग ह्या धावपळीमध्ये माझ्याकडनं राहायला मेसेज बघायचा. परवाच्या दिवशी त्या ताईंचा इन्स्टावर बघितलं, माझं रील्स बघितला आणि त्यांनी भरपूर मेसेज टाकले की ताई तुमचा नंबर सेंड करा म्हणून, किंवा मला बोलायचंय तुमच्या सोबत. काय माहिती नाही. मग मला खूप घाबरली मी आणि काळजी पण वाटत होती की म्हणजे ह्या एवढ्या म्हणजे 8-10 मेसेज होते कंटिन्यू. परत फेसबुकच्या मेसेंजर जो असतो आपलं मेसेंजरला त्यांनी कॉल पण केलेले होते, मेसेजही टाकले, नंतर कॉल पण केलेले होते त्यांनी. आणि माझा जो फोन आहे हा युज करायचा हा एकच फोन आहे. त्याच्यामध्ये म्हणजे चार्जिंग नव्हती किंवा थोडा इश्यू होतो मध्ये मध्ये केव्हा तरी, तर त्या कारणामुळे आणि चार्जिंगला लावला होता. मी काही बघितलं नाही, नेट बंद होता. मला नंतर मी बघितलं, खूप काळजी वाटायला लागली. नंतर 3-3:30ला फोन जेव्हा हातात घेतला सगळं काम आवरल्यानंतर, मग त्यांचे खूप मेसेज होते आणि खूप म्हणजे कॉल करायचाय, मला बोलायचंय तुमच्यासोबत. मी खूप घाबरली मग की म्हणजे असं का झालं म्हणून. म्हणजे मला तुम्हाला हा शेअर करायचं की आपण काय करू शकतो. आपल्याकडे जर कोणी आलं, मीच नाही माझ्यापासून तुमच्यापर्यंत मी सगळ्यांनाच एक मेसेज देण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल इथे मी. तर मीच नाही तर आपण ज्या लोकांसोबत बोलतो बघा, एक मी तुम्हाला सांगेल त्याच्यावरून की आपल्याला ज्या लोकांसोबत बोलून म्हणजे त्या ताईंच्या बोलण्यावरून मग मी त्यांच्या आता ते कंटिन्यू करते, मी नंतर बोलते तुमच्यासोबत. तर मी त्यांच्यासोबत फेसबुकला बोलली. आता मीही नंबर देणं म्हणजे मला माहिती नाहीये की समोरचा व्यक्ती कोण आहे, कारण सोशल मीडिया आहे, इन्स्टा बोललो, फेसबुक बोललो किंवा आपलं युट्यूबचं बोललो. तर मी नक्कीच एक नंबर तयार करेल या कामांसाठी. म्हणजे पुढे चालून बघते मी आता एक नंबर मी दुसरा जर राहिला तर नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच टाकेल. कारण असं म्हणजे कोणाला जर नक्कीच म्हणजे खराब सेवेकरी असेल आणि त्याला जर बोलायचं असेल माझ्यासोबत, तर असं वाटलं मला कुठेतरी. आणि नंबर द्यायलाही मी घाबरते, कारण कोण समोरचा कसा आहे ते मला माहिती नसतं. कारण सेवेकरी सगळेच चांगले असतात, त्याबद्दल इश्यू नाही. आपले महाराज आहेत आपल्या पाठीशी, त्याबद्दल इश्यू नाही. पण समोरचा काय दृष्टिकोन कोणाचा काय राहील ते आपल्याला माहिती नसतं. मग शेवटी मी त्यांना म्हटलं तुमचाच नंबर मला सेंड करा, मी मग तुम्हाला कॉल करते. मग माझ्या मिस्टरांचा नंबर होता दुसरा एक एक्स्ट्राचा, त्याच्यावरून मी त्यांच्यासोबत बोलली. मग आणि बोलल्यानंतर त्या खूप म्हणजे रडल्या, माझ्यासोबत बोलल्या, खूप बराच वेळ बोलल्या त्या परवाच्या दिवशी माझ्यासोबत. आणि नंतर त्या खूप म्हणजे फ्रेश वाटत होतं त्यांना. नंतर बोलत होतं तेव्हा खूप बरं वाटलं त्यांना की ताई तुमच्यासोबत बोलून बरं वाटलं आणि मन हलकं झालं कुठेतरी. बोलते मी कोणासोबत बोलत नाही काय नाही, म्हणजे खूप ते दडपण मध्ये होत्या.
की स्वामी सेवा मी खूप दिवसापासून करते पण मन उडालंय, आता सेवा म्हणजे वाटतं करावं पण करत नाही किंवा असं होत नाही, मला करू वाटत नाही. ते बरेच प्रश्न होते त्यांचे. मग त्यांच्यासोबत बोलली मी जरा, त्यांना बरं वाटलं. तर तुमच्यासोबत जर असं घडत असेल तर मी तुम्हाला सांगेल की आपण जरी महाराजांच्या मार्गात आहोत आता, तर बऱ्याच वेळेस आपल्या असे म्हणजे होत असतं आपल्यासोबत की आपले षडरिपू जे असतात आपल्याला सेवा करू देत नाही किंवा ह्या गोष्टी घडत असतात. आपल्याला माहिती नाहीये काय होत असतं, पण हे लक्षात ठेवायचं. कधीही मी तुम्हाला सांगेल की महाराज आहेत आपल्या पाठीशी, हे सत्य आहे आणि हे तेवढं शाश्वत सत्य मी सांगेल तुम्हाला 100%. म्हणून कधीही खचून जाऊ नका. जरी तुमची इच्छा होत नसेल सेवेची, त्यांना बोलली मी आपलं चॅनल आहे, तर तुम्हाला काही सेवा पाहिजे असतील तुम्ही बघा, प्रॉब्लेम आला तर माझ्यासोबत अजून बोलू शकता तुम्हाला तसं वाटलं तर. म्हणजे तर तो इश्यू नाही किंवा चॅनलचाही इश्यू नाही. मला फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला, जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर तुम्हाला साधं आणि सोपं सांगेल मी तुम्हाला. सेवा करू वाटत नाहीये, महाराजांची कोणतीही सेवा करू वाटत नाही किंवा काही वाटत नाही, तुम्हाला सांगू का, काहीच नाही करायचंय आपल्याला. फक्त श्री स्वामी समर्थ हा एवढा सोपा मंत्र आहे आपला गुरूंचा. आपले गुरु आहेत हे लक्षात ठेवा. सगळ्यांना मी ते सांगेल, कारण माझ्या जीवनात स्वतःच्या जीवनात एवढा बदल झालेला आहे की नक्कीच मी पुढे चालून जसं जसं म्हणजे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ते स्टेबल होणं खूप महत्वाचं आहे. आणि एक वेळ झालं ना, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल, कारण माझं एक स्वामी सेवेकरी आपण सगळे एक फॅमिली तयार होणार आहोत, जे पण माझ्यासोबत जोडणार आहेत युट्यूबला आता. त्यामुळे म्हणजे कुठेतरी एक विश्वास असतो बघा. जरी मी तुमच्यासोबत बोलत असते, मी तुमच्यापेक्षा वेगळी नाहीये, मी पण एक सेवेकरीच आहे स्वामींची, मी काही वेगळं नाही. आणि त्यांनी ते स्थान आपल्याला दिलेलं असतं, महाराजांनी त्यांच्या समोर बसायचं, ही लायकी सगळ्यांची राहत नाही, हे मी तुम्हाला सांगेल. आपण जर त्यांच्या समोर त्यांची सेवा करत आहोत तर हे लक्षात घ्या की आपल्यात ती लायकी असते, तेव्हाच महाराज आपल्याला त्यांच्या सेवेत बसवून घेत असतात. थोडीफार आपण जी सेवा करत असतो, हे सगळ्यात आधी लक्षात घ्या सगळ्यांनी. आणि जे जसं मी बोलते किंवा जसं तुम्हाला समजतं, तर त्याच्यामधूनच माझा एक प्रयत्न सांगायचा की तुमच्या जवळ जर असं कोणी आलं ना रडत, तर त्यांना नक्कीच असं पॉझिटिव्ह बनवायचा एक प्रयत्न करा. एवढं सांगेन मी तुम्हाला की त्या माणसाचं जेव्हा ते रडत असतं ना, त्याला हसवण्याचा किंवा त्याला परत आपल्या स्वामी मार्गात आणण्याचा एक प्रयत्न करा. तुमच्याकडनं नाही सेवा झाली ना चालेल. आता परवा मी ताईंसोबत बोलली, सेवा नाही झाली महाराजांची माझ्याकडून, महाराजांना येऊन बोलली महाराज माफ करा माझ्याकडनं आज सेवा नाही झाली, पण मी त्या ताईंसोबत बोलली, त्यांचं मन हलकं झालं. याच्यापेक्षा मोठी सेवा कुठेच नाहीये. फक्त काय की माणसाची समोरच्या माणसाची तळमळ जी असते, समोरच्या माणसाचं दुःख जे असतं ते समजून घेणं खूप महत्वाचं असतं, हे मी तुम्हाला सांगेल. तुम्ही कितीही स्वामी सेवा करा, कितीही काही करा, पण माणसाचं दुःख जेव्हा माणूस समजून घेणार नाही, किंवा एखादी लेडीज असते ती रडत असते, तिचं दुःख आपण जर समजून घेतलं नाही तर आपल्या सेवेला काही अर्थ नाही. ते कुणीही असो, एक सांगेल मी म्हणजे असं तुमचे नातेवाईक असू द्यात, मैत्रीण असू द्यात, शेजारी असू द्यात, कोणीही असू द्यात, तुमच्यामध्ये हा बदल होणं खूप आवश्यक असतं. म्हणजे हे बदल घडतात कालांतराने, आपल्यामध्ये हे बदल घडत असतात जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो ना. आणि तुम्हाला सांगेल तुमच्याकडनं नाही सेवा होते, त्या ताईंचं जसं सांगितलं मी बोलली त्यांच्यासोबत, तसं मी तुम्हाला सांगेन तुमच्यासोबत जर असं काही घडत असेल की तुम्हाला सेवा नाही करू वाटत आहे महाराजांची, किंवा मन उडालंय, करायचे पण करू वाटत नाही, त्यांना म्हणजे काय त्याबद्दल मला काय माहित नाही काय झालं, मी म्हणजे महाराजांना सोडणारच नाही, मी मरून जाईल पण सोडणार नाही, पण माझी महाराजांची सेवाच करायची इच्छा होत नाही, काय झालं माहिती नाही. फक्त तुम्हाला एक सांगेल मी, फक्त नामस्मरण हा सुंदर अशी सेवा आहे महाराजांची. काही न करता तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालता बोलता उठता बसता दुसऱ्यांचा विचार करू नका, फक्त महाराजांचा हा मंत्र जप करा. आणि अजून एक सांगेल त्याच्यासोबत, तुम्हाला नाही वेळ भेटत, तुम्हाला मी म्हणत नाही, तुम्हाला नोकरी असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात, लहान मुलं असतात कोणाकोणाची, फक्त विश्वास तुमचा महाराजांवरती पाहिजे पूर्ण की महाराज आहेत,
आणि 2 मिनिट फक्त तुम्ही महाराजांजवळ बसा. एका दिवसामधून तुम्ही 2-3 मिनिट काढू शकत नाहीत का 24 तासामध्ये? एवढंच मला उत्तर हवं होतं. तर या 24 तासामध्ये तुम्ही फक्त 2-3 मिनिट महाराजांसमोर बसा, महाराजांसोबत बोला. बाहेर जगाला सांगण्यापेक्षा मी तुम्हाला तेच सांगेल, मला सुद्धा सांगू नका वाटल्यास फोन करून मला माझ्यासोबत बोला, हे पण मी तुम्हाला बोलणार नाही. तुम्ही कोणासोबतही बोलू नका, फक्त महाराजांसोबत बसा आणि महाराजांना सांगा तुमचं काय घडतंय आपल्यासोबत, स्वतःसोबत एवढं सांगा. आणि महाराजांना सांगायचं की माझ्यासोबत तुम्ही आहेत ना, मी घाबरणार नाही, कितीही काही येऊ देत. हे लक्षात घ्या आणि बघा तुम्ही अजून स्ट्रॉंग बनणार त्या गोष्टीमधून. कारण हा फरक माझा स्वतःमध्ये, मी जे बोलते तुमच्या सोबतात एवढी नव्हती, एवढा माझा स्टॅमिना नव्हता किंवा बोलायला माझ्यात एवढी हिंमतही नव्हती. पण मी आज जी काही आहे ते फक्त महाराजांची कृपा आहे, दुसरं काही एक नाही. कारण आहे बघा, आपण जर स्वामी सेवा करत आहोत, आपलं कर्म चांगलं आहे, मी तेच बोलले तुम्हाला, आपण जर कर्म योग्य आहे आपलं, तर घाबरायचं काही गरज नाही. महाराजांना तेच पाहिजे असतं की कर्म चांगलं ठेवा, मन चांगलं ठेवा, माणसातला देव ओळखायला शिका, समोरच्या माणसाची जाणीव ठेवा, बस. महाराजांना काही लागत नाही. तुमच्या सोबत जे दिवसभरात घडतं ते महाराजांसमोर तुम्ही बोला संध्याकाळी, नक्कीच तुमचं मन हलकं होईल आणि तुम्ही अजून महाराजांच्या जवळ जाल. हे मी तुम्हाला एवढं, मला ना खूप परवापासून असं वाटत होतं की मी कधी बोलू की नको या विषयावर. पण मला कुठेतरी वाटलं की त्या ताईंसारखे बरेचसे लोक जर असे असतील तर त्यांच्यासारखे प्रश्न जे असतात मनांमध्ये, बऱ्याच लोकांच्या मनात असतील तर एखाद्या एवढे लोक जे असतील मला म्हणजे व्ह्यूज किती आहेत किंवा किती लोक माझा व्हिडिओ बघतात, 200 बघो 50 लोक बघो, त्यांच्यामध्ये एका व्यक्तीच्या मनाचं परिवर्तनही झालं तरी भरपूर आहे माझ्यासाठी. म्हणजे कुठेतरी त्याला मार्ग मिळेल. रडत असतो तो मनुष्य जो असतो रडत असणारा, त्याला कुठेतरी मार्ग मिळेल, त्याच्या मनाला कुठेतरी समाधान मिळेल. आणि अजून एक तुम्हाला सांगेल, ज्या व्यक्तींपासून, हे तुम्हाला खरंच सांगेन मी, ज्या व्यक्तींपासून तुम्हाला जर निगेटिव्ह वाटत असेल बोलून, आपण ज्या व्यक्तींसोबत शेअर करतो बघा गोष्टी, काहीतरी आपल्या मनातलं ओझं हलकं होण्यासाठी आपण कोणाजवळ तरी, नातेवाईक असो, मैत्रीण असो, कुणी असू द्या, शेजारी, तर ज्या व्यक्तींजवळ बोलून तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत असेल अशाच व्यक्तींसोबत बोलावे, नाहीतर कोणाजवळच तुम्ही काहीच बोलू नका. मी तुम्हाला इथे सांगेल कसं असं समोरचा व्यक्ती जास्त निगेटिव्ह बनवतो तुम्हाला. म्हणून तुम्ही सगळ्यांजवळ न बोलता तुम्ही बघायचं की कोणासोबत बोलून आपल्याला बरं वाटतंय किंवा छान वाटतंय मनाला, अशा व्यक्तींसोबतच बोला. आणि एखाद्या व्यक्तीसोबत बोलून जर तुम्ही जास्त गुरफट्यात पडणार असाल किंवा जास्त टेन्शन येत असेल तुम्हाला, स्वामी सेवेविषयी असो, कुठल्याही बाबतीत असू द्यात, तर अशा व्यक्तींसोबत जास्त बोलायचं नाही त्या विषयावर. हा तुमचा एक, ते बोलतात ना आपण, कानमंत्र करून घ्या. कोणासोबत न बोलता, मी तर तेच बोलेल तुम्हाला, कोणासोबत बोलायची गरज नाहीये. आपली स्वामी माऊली आहे, आई मानलेलं असतं. गुरु म्हणजे काय, आपले सर्वस्व असतात ते, हे लक्षात घ्या. आपली आई, भाऊ, बहीण जे काही आहे ते गुरु असतात आपले, हे लक्षात घ्या. त्यांच्यासोबत बोला. तुमचे नक्कीच, दुःख असतं, मी बोलणार नाही तुम्हाला की स्वामी आले म्हणजे तुमच्या जीवनात दुःख नसणार. माझ्या जीवनात काय दुःख आहे ते फक्त मला माहिती असेल. पण मी महाराजांना एवढंच सांगायचं आपण सगळ्यांनी की महाराज तुम्ही माझ्या पदोपदी सोबत राहा, हे लक्षात ठेवा. महाराज असते ना, कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही, महाराज असतात आणि जे चांगलं असतं तेच महाराज आपल्याला देतील, हेही लक्षात ठेवा. कारण कुठलीच आई आपल्या मुलासाठी वाईट विचार करून ठेवत नाही. मग आपण जर महाराजांना माऊली बोलतो, माय बोलतो, ते वाईट विचार करतील का आपल्याविषयी, हा विचार आधी आपल्या डोक्यात घाला. मुलांविषयी बोलायचंय महाराजांना, आपल्याला मुलं परीक्षेत त्यांचे पास होणार नाही, मी तुम्हाला सांगते. आपल्याला महाराजांना काय सांगायचंय, एवढं माझ्या मुलाला स्टेबल बनवा, एवढं माझ्या मुलाला स्ट्रॉंग बनवा की तो परीक्षा देऊ शकेल. त्यांच्या बुद्धी इतकी द्या, त्याला बुद्धीचा विकास कर, त्याच्याकडून करून घ्या. होईल त्रास मुलाला, चालेल महाराज, मला चालेल, हे आपण सांगायचंय महाराजांना. त्याला त्रास हो, त्याला कितीही काही हो, झटू द्या त्याला.
मुलाला, पण त्याला त्या लायकीसाठी बनवा त्याला. हे महाराजांना आपल्याला सांगायचंय. असं नाही की महाराज आहेत म्हणून महाराज सगळं करतील, हे नाही. आपण बोलायची पद्धत, महाराजांसोबत तुम्ही बोलायला शिकलेत ना तुम्ही, बरोबर म्हणजे जाल मार्गाला. हे एवढंच सांगेल मी एवढी आध्यात्मिक नाहीये किंवा एवढी मोठीही नाहीये. तुमच्यातलीच मी एक सेवेकरी आहे. मी जास्त काही नाही, मी शून्य आहे. हे लक्षात, म्हणजे मला तरी असं वाटतं. फक्त एवढं की मला त्या ताईंचा फोन आला, खूप म्हणजे बराच वेळ बोललो. त्या बोलल्या की ताई मी फोन करू शकते का कधी. म्हटलं हा ठीक आहे करा, मी निश्चितच माझा जसा वेळ असेल तसं बोलेल तुमच्यासोबत. बरं वाटलं. हा ठीक आहे. मला पण कुठेतरी वाटलं की असं एकतरी असेल मेंबर तर त्यांना बरं वाटेल माझ्यासोबत, म्हणजे माझे शब्द ऐकल्यानंतर. तर तेच सांगेल की महाराजांवर विश्वास ठेवा आणि स्वामी मार्गाला आपण जरा, सेवा कमी जास्त झाली घाबरायचं नाही. असं नाही की तंतोतंत एवढी सेवाच व्हायलाच पाहिजे. असतात सेवा, आपल्या ज्या अडचणी असतात त्यांच्यावर सेवा असतात, त्या नक्कीच मी सांगत चालते जेवढ्या मला माहिती असतात तेवढ्या. पण त्याच्या आधी आपला विश्वास खूप महत्वाचा असतो. महाराजांवरती आपण विश्वास ठेवायचा असतो, हे लक्षात घ्या. तर एवढंच मला बोलायचं होतं इथे. अजून काही वाटलं तर नक्कीच तुमच्यासोबत मध्ये मध्ये असे व्हिडिओ टाकत जाईल मी, जेणेकरून आपलं जर एखादी दुःखी सेवेकरी असतील किंवा मन उदास असेल अशा सेवेकऱ्यांना पॉझिटिव्ह वाटेल कुठेतरी. आणि माझ्यासारखंच, म्हणजे मी जसं तुमच्यासोबत बोलते असंच मी तुम्हाला सांगेल. तुमच्याजवळ जर एखादी रडत आला त्याला हसवून पाठवायचं एवढी क्षमता आपल्यात बनवा स्वतःमध्ये आधी. आणि ती कशी तयार होईल, महाराजांसोबत आपण रोज बोलायचंय. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल, विषय आवडला असेल तर नक्कीच कमेंट्स करून मला सांगा. तुम्हाला आजचा विषय कसा वाटला, काय वाटला मला नक्कीच कळवा. म्हणजे मलाही बरं वाटेल की मी चुकीचं काही बोलली असेल तर माफ करा, एक्स्ट्रा काही बोलली असेल तर माफ करा. पण मला असं वाटलं कुठे तरी म्हणजे तुमच्यासोबत हा विषय मी शेअर करावा. तर कमेंट्स करून नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला ऐकल्यानंतर.